स्टुडंट वेलकम. स्टुडंट आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि या चॅप्टरमधला आपण पॉईंट घेतोय टॉर्क ऑन करंट लूप. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण टॉर्क ऑब्झर्व केलेला आहे. एक पर्टिक्युलर कॉईलची पोझिशन आपण तिथं ऑब्झर्व केली आणि त्या पोझिशनमध्ये त्या कॉईलवरती ॲक्ट होणारा टॉर्क आपण इथं ऑब्झर्व केलेला आहे. ठीक आहे, तर हा जो फर्स्ट पोझिशन जी आपण लक्षात घेतली होती ती बघा, थोडक्यात आपण असं कन्सिडर केलेलं होतं की मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते आपण या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होतंय. ओके, या राईट टू लेफ्ट या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड ट्रॅव्हल होतं आणि त्यामध्ये हे समजा ही एक कॉईल आहे. ओके, ही कॉईल आहे, रेक्टँग्युलर कॉईल आहे, ते एक्झॅक्ट अशा पद्धतीने आपण प्लेस केलेली आणि मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होतंय. तर मग याच्या ह्या दोन साईड ज्या आहेत, ही एक साईड आणि ही एक साईड, ह्या एक्झॅक्ट मॅग्नेटिक फील्डला पॅरलल आहेत आणि ही साईड जी आहे या दोन साईड मॅग्नेटिक फील्डला कशा आहेत, परपॅन्डिक्युलर आहेत. त्यामुळे आपल्या अकॉर्डिंग टू आवर लॉरेन्स फोर्स आणि आपला जो फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आहे त्याच्याप्रमाणे आपण काय सांगू शकतो, ज्यावेळी करंट कॅरिंग कंडक्टर हा मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर असेल त्यावेळी मॅक्झिमम फोर्स त्यावरती ॲक्ट होणारे मॅग्नेटिक फोर्स, आणि ज्यावेळी करंट कॅरिंग कंडक्टर हा मॅग्नेटिक फील्डला पॅरलली प्लेस केलेला असेल, म्हणजे त्यांच्यामध्ये अँगल जर 0 होत असेल तर तुम्हाला त्यावरती ॲक्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स हा मिनिमम म्हणजे 0 असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण जर हा करंट कॅरिंग कंडक्टर कन्सिडर करतोय तर याच्या दोन साईड्स ज्या मॅग्नेटिक फील्डला पॅरलल आहेत त्यावरती फोर्स ॲक्ट होणार नाही आणि ज्या परपॅन्डिक्युलर आहेत तर या दोन साईडवरती मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होईल. ठीक आहे, आणि हा पॉईंट आपण लास्ट लेक्चरमध्ये ऑब्झर्व केला होता आणि त्या दोन्ही फोर्स थ्रू त्या कॉईलवरती ॲक्ट होणारा टॉर्क आपण काढलेला होता. तो थोडक्यात आपण रिवाईज करूयात. बघा, ही अशा पद्धतीने आपण कॉईल लक्षात घेतलेली होती. ओके, ह्या दोन साईडवरती हा एक फोर्स आहे आणि या एक दुसरा फोर्स आहे. अशा दोन फोर्स F1 आणि F3 ॲक्ट होत आहेत. ओके, आणि ह्या दोन साईड ज्या आहेत या दोन्ही साईडवरती जो फोर्स असणार आहे F2 अँड F4 आपण त्याला नाव देऊयात. ते कसे आहेत, कोलिनियर फोर्सेस आहेत आणि कोलिनियर फोर्सेस असल्यामुळे ते दोन्ही फोर्सेस एकमेकांना कॅन्सल होत आहेत, F2 अँड F4. पण F1 अँड F3 हे एकमेकांना कॅन्सल होत नाहीत. मग अकॉर्डिंग टू फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आपल्याला त्यांचं पर्टिक्युलर डायरेक्शन तिथं डिसाईड करता येतं आणि त्या डायरेक्शनवरून असं लक्षात येतं की दोन्ही फोर्सचं मॅग्निट्यूड हे सारखं आहे पण डायरेक्शन अपोजिट आहे. त्यामुळे आपल्याला ते दोन फोर्सेस अशा पद्धतीने ऑब्झर्व झाले. फोर्स ऑन आर्म AB आहे F1 इक्वल टू IL1B अँड फोर्स ऑन आर्म CD F3 इक्वल टू IL2B. म्हणजेच F1 आणि F3 या दोन्ही फोर्सेस त्या कॉईलच्या दोन साईडवरती ॲक्ट होणारे कसे आहेत, सारखे आहेत आणि त्यावरून तुम्हाला टॉर्क तिथं फाइंड आउट झाला होता, तो इक्वल टू IAB असा तुम्हाला टॉर्क त्या कॉईलवरती, ज्यावेळी कॉईल ही एक्झॅक्ट प्लेन ऑफ दी कॉईल इज पॅरलल टू दी मॅग्नेटिक फील्ड. हा प्लेन आहे, कॉईलचा हा प्लेन आहे आणि मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शनमध्ये आहे. कॉईल जर या पोझिशनमध्ये असेल तर त्यावेळी त्यावरती ॲक्ट होणारा टॉर्क हा टो इक्वल टू IAB एवढा तुम्हाला भेटलेला होता. ठीक आहे, आता त्याच्या पुढची पोझिशन, तर जसं मॅग्नेटिक फोर्स त्या कॉईलवरती ॲक्ट होईल, दोन्ही साईडच्या कॉईलच्या, रेक्टँग्युलर कॉईलच्या ज्या दोन साईड आहेत AB अँड CD या दोन्ही साईडवरती फोर्स F1 अँड F3 ॲक्ट होणारे मॅग्निट्यूड सारखं आहे पण डायरेक्शन हे कसं आहे, अपोजिट आहे. हे दोन्ही फोर्स काय करतील, तर या दोन्ही फोर्सचा कंबाईन इफेक्ट आपल्याला ऑब्झर्व होतो टॉर्क, आणि टॉर्कची प्रॉपर्टी काय आहे, तर टॉर्क हा काय करणार आहे, तो त्या बॉडीला रोटेट करणार आहे. म्हणजेच आपली कॉईल जी आहे रेक्टँग्युलर कॉईल ही मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट व्हायला लागेल. ठीक आहे, मग सेकंड पोझिशन तो अक्वायर करेल रोटेट होऊन. ठीक आहे, रोटेट झाली आहे कॉईल आणि रोटेट झाल्यानंतर एक पर्टिक्युलर पोझिशन, म्हणजे आपण थोडक्यात ही कॉईल अशी होती, एकच मिनिट, ही अशी कॉईल होती. ओके, ती रोटेट झाली आहे आणि रोटेट होऊन ती या पोझिशनमध्ये प्लेस झालेली आहे. ही अशी होती सुरुवातीला आणि रोटेट होऊन ही अशा पद्धतीने तुम्हाला ती प्लेस झालेली ऑब्झर्व होते. तर मग आता काय होतं आहे, रोटेशन झाल्यामुळे आता ह्या दोन साईड एक्झॅक्ट परपॅन्डिक्युलर नाही राहिल्या.
बरोबर आहे. ह्या दोन्ही साईड ज्या आहेत त्या मॅग्नेटिक फील्डला एक्झॅक्ट परपॅन्डिक्युलर नाही राहिलेल्या. जो अँगल थीटा क्रिएट होईल कशामध्ये, तर अँगल बिटवीन द एरिया वेक्टर, या कॉईलचा जो एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे यांच्यामध्ये जो अँगल क्रिएट होणार आहे तो आता 90 डिग्री राहिलेला नाही आहे. मग अँगल काय झाला आहे, तर अँगल हा बदलला आहे, थीटा झालेला असेल. ठीक आहे, हा अशा पद्धतीने टिल्ट झालेला आहे. म्हणजे थोडक्यात पहा, ही कॉईल आधी अशी होती, या फील्डमध्ये ही कॉईल ही अशी होती, आता गोल फिरून कशी झाली आहे, या पोझिशनमध्ये आलेली आहे. ठीक आहे, ही कॉईल अशी होती, गोल फिरून अशा पोझिशनमध्ये आलेली आहे. या साईडवरती F1 फोर्स ॲक्ट होतोय आणि या साईडवरती F3 फोर्स ॲक्ट होतोय. त्यामुळे याचं हे रोटेशन अशा पद्धतीने झालंय. असं कॉईलचं रोटेशन झाल्यानंतर त्याचा जो एरिया वेक्टर आहे, एरिया वेक्टर कसा असतो मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे, तो या कॉईलच्या प्लेनला ऑलवेज परपॅन्डिक्युलर असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आपण इथं लक्षात घेऊयात कशा पद्धतीने असेल तो. हे बघा, ही कॉईल आहे तुमची. ज्यावेळी ती कॉईल या पोझिशनमध्ये आहे, म्हणजे थोडक्यात ही अशी आहे, तर एरिया वेक्टर हा असा असणार आहे. ठीक आहे, एरिया वेक्टर हा असा असेल. आता ही कॉईल ही अशा पद्धतीने गोल फिरली आहे, तर एरिया वेक्टर पण त्याच पोझिशनमध्ये गेला, तर हा आहे त्याचा एरिया वेक्टर. मग हा एरिया वेक्टर या डायरेक्शनमध्ये, मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये आहे. बरोबर आहे. मग मॅग्नेटिक फील्ड आणि जो एरिया वेक्टर आहे त्यामध्ये अँगल तुमचा क्रिएट होतोय थीटा. ठीक आहे, त्यांच्यामध्ये अँगल आता काय तयार झाला, थीटा क्रिएट झालेला आहे. त्यामुळे जो टॉर्क आता या कॉईलवरती आहे तो टॉर्क आता बदलतोय. ठीक आहे, तो टॉर्क आता बदलणार आहे. तर आणि आपल्याला टॉर्क फाइंड आउट करायचा आहे, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे टॉर्कचा, लास्ट त्याच्यामध्ये आपण लक्षात घेतला, दॅट इज द मॅग्निट्यूड ऑफ एनी वन फोर्स इनटू परपॅन्डिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू फोर्सेस. ठीक आहे, किंवा आपण इथं काय घेऊ शकतो, तर मुमेंट आर्मची ॲडिशन घेऊ शकतो, त्याच्या थ्रू सुद्धा आपल्याला टॉर्क मिळू शकतो. मग मुमेंट आर्म आपल्याला लक्षात घेता येऊ शकतात. म्हणजेच या साईडवरती ॲक्ट होणारा फोर्स आणि या साईडवरती ॲक्ट होणारा फोर्स, या दोन आर्म आपण कन्सिडर केला, हा सेंटर त्या कॉईलचा कन्सिडर केला, तर ही हा त्याचा आहे हा एरिया वेक्टर की जो या प्लेनला परपॅन्डिक्युलर आहे. मग इथून हाफ डिस्टन्स, इथून हाफ डिस्टन्स असणार आहे. ठीक आहे, आपण लेंथ आणि ब्रेड्थ या कॉईलची कन्सिडर केलेली होती. ही कॉईल अशी आहे, तर इथून हे या लेंथला आपण L1 म्हटलो आणि ह्या लेंथला आपण L2 म्हटलेलो आहोत. ठीक आहे, ही कॉईल आपण अशी प्लेस केलेली आहे, कारण हिचा हा भाग तो आपल्याला इथं दिसत नाही, फक्त ही साईड आपल्याला इथं दिसते, म्हणून हे अशा फक्त लाईनने आपण दाखवलेलं आहे. मग ही इथून एवढं डिस्टन्स काय आहे, L2 आहे, आणि हे डिस्टन्स काय आहे, L1 आहे. हे जे L2 डिस्टन्स आहे, एक्झॅक्ट आपण हा एरिया वेक्टर कन्सिडर केला सेंटरला, तर मग तुमचं L2 डिस्टन्स हे हाफ हाफ होणार आहे, म्हणजेच L2 डिवाइड बाय 2, L2 डिवाइड बाय 2 असं तुम्हाला इथं डिस्टन्स ऑब्झर्व होणार आहे. आणि हा जो एरिया वेक्टर आहे तो मॅग्नेटिक फील्ड, जे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्याशी किती अँगल करतोय, थीटा अँगल क्रिएट करतोय. ठीक आहे, मग हा जो एरिया वेक्टर आहे तो या कॉईलच्या प्लेनला एक्झॅक्ट आहे परपॅन्डिक्युलर. ठीक आहे, हा एक्झॅक्ट कसा आहे, परपॅन्डिक्युलर आहे. आणि इथून एवढा जो अँगल आहे तो आहे थीटा, म्हणजे उरलेला जो अँगल असेल तो किती असणार आहे, 90 मायनस थीटा असणार आहे. हा पहा, उरलेला जो अँगल असेल तो किती असेल, 90 मायनस थीटा असणार आहे. मग इथं 90 मायनस थीटा आहे, तर इथंही सुद्धा 90 मायनस थीटा असणार आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, टॉर्क फाइंड आउट करायचं आहे. टॉर्कसाठी आपल्याला लागणार आहे मोमेंट आर्म आणि किंवा आपण टॉर्क फाइंड आउट करायचं, तर दोन्ही फोर्समधलं परपॅन्डिक्युलर डिस्टन्सची आपल्याला गरज असणार आहे. मग ते परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आहे हे पहा, हे तुमचं आहे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स. मग आपल्याला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, QR हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, हे जे डिस्टन्स आहे हे माहिती आहे आपल्याला L2 डिवाइड बाय 2, आणि मग त्यावरून आपण हे QR जे डिस्टन्स आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. मग ते फाइंड आउट करण्यासाठी ही जॉमेट्री लक्षात येते. हा टोटल एरिया वेक्टर जो आहे तो या प्लेनला आहे परपॅन्डिक्युलर, मग इथं झाला 90 डिग्री अँगल. पण त्यातला हा जो मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड जो जे आहे त्याच्याशी एरिया वेक्टर हा थीटा अँगल करतोय. मग हा उरलेला जो अँगल आहे तो किती आहे, 90 मायनस थीटा आहे. आणि हा एक्झॅक्ट काय करतोय,
हा क्रॉस होतो या लाईनला, हे बरोबर सेंटरमधून जाणारी लाईन आहे, म्हणजे याचे एक्झॅक्ट सेम अँगल क्रिएट होतात, अपोजिट अँगल. इथं 90 मायनस थिटा आहे तर इथंही 90 मायनस थिटा असणार आहे. आणि मग इथं आपण ह्या परपॅन्डिक्युलर्स अशा पद्धतीने ड्रॉ केलेले आहे, म्हणजे इथं 90 डिग्री असेल, हा 90 मायनस थिटा असेल. तर मग आपण जॉमेट्रीचा यूज करून आपल्याला माहिती आहे, जर ट्रँगल तयार होतोय, ट्रँगलच्या तीनही अँगलची ॲडिशन होते 180 डिग्री, बरोबर आहे. मग हा अँगल आपल्याला माहिती आहे 90 मायनस थिटा, हा माहिती आहे आपल्याला 90, म्हणजेच हा जो राहील तो असेल तुमचा अँगल थिटा. ठीक आहे, म्हणजेच अँगल क्यू पी आर, किंवा हा इकडचा जो अँगल असणार आहे हा कोणता अँगल असणार आहे, अँगल थिटा असणार आहे. इथं जर अँगल थिटा होतोय तर इथंही तुमचा थिटा असणार आहे. हे मिळवण्यासाठी आपण सिंपल जॉमेट्री यूज केलेली आहे. ठीक आहे, मग हा जो अँगल मिळाला आपल्याला थिटा, तर या थिटा अँगलचा आपण साईन घेतला, साईन ऑफ थिटा. काय मिळेल, साईन ऑफ थिटा अपोजिट साईड डिवाइड बाय हायपोटेनस. अपोजिट साईड आहे क्यू आर आणि हायपोटेनस आहे पी आर. सो क्यू आर अपॉन पी आर. पण पी आर किती आहे, L2 डिवाइड बाय 2. सो क्यू आर डिवाइड बाय L2 डिवाइड बाय 2. म्हणजेच क्यू आरची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, L2 अपॉन 2 साईन ऑफ थिटा. म्हणजे तुम्हाला परपॅन्डिक्युलर डिस्टन्स या दोन फोर्समधलं F1 अँड F3 जे फोर्सेस ॲक्ट होत आहेत, हे पहा, F1 अँड F3 जे फोर्सेस ॲक्ट होत आहेत, तर त्याचं एक्झॅक्ट सेंटरपासूनचं डिस्टन्स तुम्हाला त्या आर्मचं L2 डिवाइड बाय 2, L2 डिवाइड बाय 2. सेम इथं जे जॉमेट्री अप्लाय होईल तीच इथं सुद्धा अप्लाय होणार आहे. हे डिस्टन्स पी आर जर L2 डिवाइड बाय 2 भेटतंय तर तुमचं हे सुद्धा काय असणार आहे, L2 डिवाइड बाय 2. आणि त्यावरून तुम्हाला हे क्यू आर हे डिस्टन्स काय मिळालं, L2 बाय 2 साईन ऑफ थिटा. म्हणजेच इथून हेही डिस्टन्स किती असणार आहे, L2 डिवाइड बाय 2 साईन ऑफ थिटा. हे तुम्हाला मिळालं परपॅन्डिक्युलर डिस्टन्स. ओके, हे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स जे आहे याच्यावरून आपल्याला काय करता येईल पहा, यावरून आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे टॉर्क. आता परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आपण फाइंड आउट केलं. आता आपल्याला ही जी कॉईल आहे, ज्यावेळी या पोझिशनमध्ये ही कॉईल आपण या पोझिशनमध्ये अशी टिल्ट झालेली आहे, त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये या पोझिशनमध्ये ही कॉईल असेल, तर यावरती टोटल टॉर्क किती असू शकतो तो आपण काढू शकणार आहेत. बघा, फोर्स ऑन आर्म ए बी अँड सी डी, म्हणजेच F1 अँड F3 हे दोन्ही कोलिनियर नाही आहेत. दोन्ही फोर्सेस, दॅट टू फोर्सेस आर नॉट कोलिनियर. बट F2 अँड F4 म्हणजे साईड बी सी अँड साईड, ही इकडची जी साईड असणार आहे ही आणि ह्या दोन साईड ज्या असणार आहेत, या दोन साईडवरती फोर्स F2 अँड F4 ॲक्ट होतोय. हे दोन्ही फोर्सेस काय असणार आहे, ॲक्ट अलॉंग दी सेम लाईन. बोथ फोर्सेस F2 अँड F4 आर ॲक्ट अलॉंग दी सेम लाईन. त्यामुळे हे दोन्ही फोर्सेस F2 अँड F4 हे कॅन्सल होत आहेत. या केसमध्ये सुद्धा F2 अँड F4 दोन्हीही कॅन्सल होतात. मग राहिलं काय, तर F1 अँड F3, आणि दोन्हीही कोलिनियर नाही आहेत. त्यामुळे आपल्याला बघा टॉर्क, इथं आता टॉर्कचा फॉर्म्युला यूज केला आपण, टो इक्वल टू F1 L2 डिवाइड बाय 2 साईन ऑफ थिटा. ही फर्स्ट मोमेंट आर्म झाली आहे, म्हणजे इथून एवढा पार्टसाठीचे मोमेंट आर्म त्यावरती ॲक्ट होणारा टॉर्क झालेला आहे. आणि मग सेकंड हाफ पार्ट जो आहे, ही मोमेंट आर्म आहे, यावरती ॲक्ट होणारा टॉर्क असेल F3 L2 डिवाइड बाय 2 साईन ऑफ थिटा. पण F1 आणि F3 ह्या दोन्ही फोर्सेस कशी आहेत, आपले सेम आहेत. सो F1 इथं काय होईल, 2 F1 L2 डिवाइड बाय 2 साईन ऑफ थिटा, पण 2 टू गेट कॅन्सल. त्यामुळे टॉर्क काय असेल, टॉर्क इक्वल टू F1 L2 साईन ऑफ थिटा. अँड F1चं मॅग्निट्यूड आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे, दॅट इज F1 इक्वल टू I L1B साईन ऑफ I L1B L2 साईन ऑफ थिटा. तर याच्यातही L1 अँड L2 लेंथ अँड ब्रेड्थ यांचं प्रॉडक्ट दिसतोय तुम्हाला, म्हणजेच L1 L2 इक्वल टू ए असणार आहे. L1 इंटू L2 म्हणजेच काय असणार आहे, त्या रेक्टँग्युलर कॉईलचा एरिया असणार आहे. त्यामुळं टॉर्क तुम्हाला त्या कॉईलवरती या पोझिशनमध्ये ती कॉईल असताना टॉर्क किती मिळेल, I AB साईन ऑफ थिटा.
ओके, हा टॉर्क त्या कॉईलवरती ॲक्ट होणार आहे. जर कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स असतील, इफ कॉईल हॅव n नंबर ऑफ टर्न्स, देन टॉर्क ऑन दॅट कॉईल इज टो इक्वल टू NIAB साइन ऑफ थिटा. n रिप्रेझेंट दी नंबर ऑफ टर्न्स ऑफ दी कॉईल. ठीक आहे, अशा पद्धतीने त्या कॉईलवरती तुम्हाला हा टॉर्क ॲक्ट झालेला ऑब्झर्व होणार. ही तुमची सेकंड पोझिशन होती. कशी? प्लेन ऑफ द लूप नॉट अलॉंग द मॅग्नेटिक फील्ड. पहिल्या केसमध्ये आपण बघितलं होतं प्लेन ऑफ द लूप इज अलॉंग द मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे या पोझिशनमध्ये तुमचा लूप आहे आणि सेकंड पोझिशन आहे ही अशी टिल्ट झालेली. ठीक आहे, मग पहिल्या पोझिशनमध्ये टॉर्क तुम्हाला मिळाला टो इक्वल टू IAB, आणि ही जी सेकंड पोझिशन आहे कॉईल अशी टिल्ट करून ठेवलेली आहे, अलॉंग दी मॅग्नेटिक फील्ड नाही आहे, त्यावेळी त्यावरती टॉर्क असणार आहे टो इक्वल टू IAB साइन ऑफ थिटा. का? बिकॉज द एरिया वेक्टर मेक्स द अँगल थिटा विथ द मॅग्नेटिक फील्ड B बार. ठीक आहे, B बारशी हा एरिया वेक्टर थिटा अँगल क्रिएट करणार आहे आणि पहिल्या केसमध्ये हा 90 डिग्री अँगल क्रिएट करतोय, त्यामुळे तुम्हाला एवढा IAB साइन ऑफ थिटा भेटतोय आणि सेकंड केसमध्ये टॉर्क मिळेल टो इक्वल टू IAB साइन ऑफ थिटा. ठीक आहे, आता याच्यावरून आपल्याला एक टर्म इथं डिफाईन करायची आहे, मॅग्नेटिक मुवमेंट, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. तर ती आपण बघूयात. बघा, आपल्याला टॉर्क इथं मिळालेला आहे, टॉर्क इक्वल टू NIAB साइन ऑफ थिटा. हा टॉर्क इथं ऑब्झर्व झालेला आहे. आता यामध्ये पहा, हिअर वी ऑब्झर्व दी प्रॉडक्ट ऑफ करंट अँड एरिया ऑफ दी कॉईल. ठीक आहे, करंट फ्लोज थ्रू दी कॉईल अँड एरिया ऑफ दी कॉईल, असा प्रॉडक्ट आपल्याला इथं ऑब्झर्व होतो I इंटू A. हा जो प्रॉडक्ट असणार आहे, हिअर वी नो दी करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्यूस दी मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. आणि आपल्याकडे जर हा कॉईल आहे, रेक्टँग्युलर कॉईल किंवा कोणताही करंट कॅरिंग कॉईल जर असेल, तर त्या कॉईलमधून करंट पास होत असेल तर तो जो कॉईल आहे, दॅट कॉईल बिहेव ॲज ए मॅग्नेटिक डायपोल. सो हिअर वी ऑब्झर्व दिस प्रॉडक्ट अँड दिस प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. NIA इक्वल टू M is represented by M, symbol M. This product of the current flows through the coil and area of the coil is called as magnetic dipole moment. कारण that current carrying coil behave as a magnetic dipole. ओके, मॅग्नेटिक डायपोल सारखा हा बिहेव करणार आहे आणि त्या मॅग्नेटिक डायपोलचा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आपण फाइंड आउट करू शकतो NIA इक्वल टू M या फॉर्म्युल्याने. मीन्स प्रॉडक्ट ऑफ द करंट फ्लोज थ्रू द कॉईल इंटू एरिया ऑफ द coil. So the formula of torque become as such tau equal to MB sin of theta. काय झालं? NIA equal to M. So torque equal to MB sin of theta. Here magnetic dipole moment and the magnetic field both are vector quantities and torque is also vector quantity. म्हणजे थोडक्यात आपण इथं काय सांगू शकतो? Torque is the vector product of magnetic dipole moment and magnetic field B bar. B bar cross M bar cross B bar equal to torque. म्हणजे torque हा काय असणार आहे? Torque is the vector product of magnetic dipole moment and magnetic field. यांच्या वेक्टर प्रॉडक्टला आपण टॉर्क असं म्हणू शकतो. दॅट रिप्रेझेंट दी टॉर्क. हा अशा पद्धतीने आपल्याला इथं टॉर्क फाइंड आउट झालेला आहे ऑन दी करंट कॅरिंग लूप. आता हा जो टॉर्क आहे, हा टॉर्क किंवा मॅक्झिमम असू शकतो किंवा मिनिमम असू शकतो. म्हणजे थोडक्यात हिअर वी ऑब्झर्व फ्यू केसेस रिलेटेड टू दी टॉर्क विच आर डिपेंड ऑन दी पोझिशन ऑफ दी कॉईल. कॉईलच्या पोझिशनवरती ह्या काही केसेस इथं डिपेंड आहेत. पहा, हिअर वी have the formula tau equal to M bar cross B bar. Torque equal to M bar cross B bar. M bar काय आहे तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. B bar म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, दिस टॉर्क इज अनालॉगस टू दी इलेक्ट्रिकल टॉर्क. हा तुमचा करंट कॅरिंग कॉईलवरती ॲक्ट झालेला टॉर्क आहे. तशाच पद्धतीने आपण टॉर्क इथं ऑब्झर्व करू शकतो इलेक्ट्रिक फील्डमधला. हे जशा पद्धतीने आपण ही कॉईल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेली आहे, तसेच कॉईल जर आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केली तर त्या कॉईलवरती जो टॉर्क ॲक्ट होणार आहे तो असेल टो बार इक्वल टू P बार क्रॉस E बार. P बार इज द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट and E is the electric field. So this both
terms are analogous to each other. Torque in magnetic field and torque in electric field दोन्ही कसे असतील, analogous असणार आहेत. सेकंड केस बघा, इफ थीटा इज 0, थीटा जर आपला 0 आहे तर टॉर्क हा 0 असणार आहे. थीटा 0 केव्हा असणार आहे? when the m बार अँड b बार आर पॅरलल, दोन्ही कसे असतील, पॅरलल असतील. m बार आणि b बार ह्या दोघांचं डायरेक्शन हे सारखं असेल, मीन्स बोथ आर पॅरलल टू इच अदर. त्यावेळी तुम्हाला थीटा 0 ऑब्झर्व होईल अँड साइन 0 असतो 0, सो टॉर्क इज ऑल्सो 0. ओके. थर्ड केस बघा, इफ थीटा इक्वल टू 90 डिग्री, कोणामधला? एम बार इज परपॅन्डिक्युलर टू दी बी बार. एम बार हा कोणाला परपॅन्डिक्युलर आहे? बी बारला परपॅन्डिक्युलर आहे, म्हणजेच थीटा असेल 90 डिग्री अँड वी नो दॅट साइन 90 इक्वल टू 1, म्हणजेच टॉर्क काय होईल? टो इक्वल टू एम इंटू बी, म्हणजेच मॅक्झिमम टॉर्क या पोझिशनमध्ये आपल्याला ऑब्झर्व होईल. वेन angle is 0, torque is minimum. If angle is 90 degree, torque is maximum. That are few cases related to the torque. Okay. तर हे अशा पद्धतीने आपण हा पॉइंट बघितलेला आहे, टॉर्क ऑन करंट लूप. त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर पोझिशन्स इथे लक्षात घेतल्यास, ही सेकंड पोझिशन आपण बघितली, प्लेन ऑफ लूप नॉट अलॉंग दी मॅग्नेटिक फील्ड. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेले प्लेन ऑफ लूप इज अलॉंग दी मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. दोन्ही केसेसमध्ये जो ॲक्ट होणारा टॉर्क आहे आपण इथं ऑब्झर्व केलेला आहे. ओके स्टुडंट, तर आपण या पॉईंटपर्यंत इथं थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये.